नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास भाग 1 यातील पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. पाठ 3 साठवण पाण्याची. करून पहा. अंगणात दगड व मातीची छोटी तुकडे तयार करा. या टेकडीवर झारीने पाणी घालत जाऊन काही टेकडीवर पाऊस पडत आहे. पाणी टेकडीवरून कसं वाहते त्याचे खालील मुद्द्याच्या आधारे निरीक्षण करा. पाणी कोठून वाहते? जास्त उतारावर पाणी कसे वाहते? कमी उतारावर पाणी कसे वाहते? दगडामुळे अडथळा येतो का? येथे काय होते? कोणत्या भागात तळी तयार होतात? पाणी वाहण्याच्या दिशा कधी बदलते? त्याचप्रमाणे दुसरं काय करायचं? दुसरा प्रयोग काय करायचा आहे आपल्याला? आता टेकडीवरील पाणी ओतायचे थांबवा. खालील मुद्द्याच्या आधारे पुन्हा निरीक्षण करा. पाणी ओतायचे थांबल्यावर टेकडी चटकन का वाळली? ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला? टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला? कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला? वाळायला वेळ लागण्याच्या मागचे कारणे काय आहेत? हे आपल्याला बाबी इत्यादी हा प्रयोग करून आपल्याला नोंदवहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. तुमच्या असे लक्षात येईल की पावसामुळे मिळणारे काही पाणी जमिनीवर वाहून जाते, काही पाणी जमिनीमध्ये मुरते. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासूनच मिळते. पावसाळा 3 ते 4 महिने असतो. आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात. पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवावे लागते. पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो. पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहू. जुने जलसाठे. आपल्या राज्यात जुन्या काळात काही साठवण्याच्या अनेक पद्धती आहेत. आता त्याचा फारसा वापर होत नाही, मात्र त्याचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात. त्यातील काही खूप सुंदर आहेत. काही जलसाठ्याचे पाणी कधीच आटत नाही. त्यातलं जुने जलसाठ्यामधील पहिलं आहे विहीर. पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते. ते मिळवण्यासाठी विहिरी खणल्या जातात. किल्ल्यावरचे तळे व काठ्या. पूर्वी किल्ल्यावर लोके राहायचे, त्यांनाही पाण्याची गरज होती. किल्ल्यावर तलाव असायचे, त्याचबरोबर दगड खणलेली पाण्याची टाकीही असायची. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. त्याचा घेर कमी असतो. दोरीले बांधलेली भांडे टाकून त्यातून पाणी काढले जायचे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी हे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते. या आडांना वर्षभर पाणी असायचे. पुढे या गावाला नळे पाणी पुरवले जाऊ लागले. त्यानंतर आडाचा वापर बंद झाला, ते बुजवले गेले. आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत. अनेक गावामध्ये असे झाले आहे. शेजारी चित्रामध्ये आपल्याला आड पाहावयास मिळतो. 4 आहे नदी व बंधारे. नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बांधारे बांधली जातात. जुनी तलावे. कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. बहुतांशी तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. नाशिक जिल्ह्यातील चांदगाव येथील हा एक तलाव आहे, आपण चित्रामध्ये पाहू शकतो. नेक्स्ट आहे 6 जुने हौद. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौदाचा वापर करायचे. मुख्यत्वे जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत. त्यापैकी काही आजही वापरत आहेत. तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या अवस्था आहेत का, ते शोधायचे आहे तुम्हाला व त्याची पाहणी करायची आहे. काय करावे बरे? सावनी आणि अमय यांच्या घरी नळाने पाणी येते. त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही. या कारणाने आजी फार नाराज झाली आहे. सावनी आणि अमयने पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील? त्यांना काय करावे हे तुम्ही सांगा बरे. नव्या अवस्था. पाणी साठवण्याच्या नव्या अवस्था कोणकोणत्या आहेत त्या आपण आता पाहूया. पाणी साठवण्याच्या नव्या अवस्थापैकी प्रमुख म्हणजे धरण. या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली. शहरे वाढू शकली, कारखाने उभे राहू शकली, वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत. ही धरणे नेमकी कुठे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातील त्या प्राकृतिक नकाशामध्ये शोधा आहे. महाराष्ट्रातील जे हे धरणे आहेत, मोठी धरणे, ते आपल्याला नकाशात शोधायची आहेत.
विंधन विहीर जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही. विजेचा वापर सुरू असल्यामुळे पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले. त्यासाठी विंधन विहीर म्हणजे बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात, पण त्याचा घेर मात्र लहान असतो. आजकाल आपल्या प्रत्येक घरामध्ये हे बोर खणलेलीच असतेच. जरा डोके चालवा. तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवायच्या जुन्या पद्धती आहेत का याची माहिती घ्या. हे पाणी आता कसे वापरता येईल याचा विचार करा. नदी, धरण, विहिरी, तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी कुठून येते? पहा बरं, डोके लावा बरं. पाणपोई. घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते. त्यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते. ती पाणपोई होय. पाणपोईच्या पिण्यासाठी मोबदला घेतला जात नाही. काही व्यक्ती किंवा संस्था अशा पाणपोई सुरू करतात. त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणपोईचा खूप उपयोग होतो. हे आपण उन्हाळ्यात आपल्या आसपास पाहिलेली आहे पाणपोई. माहीत आहे का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गा किल्ला म्हणजे दुर्गा काही किल्ला आहे उभारताना पुढील सूचना केल्या होत्या. गडावर अगदी उदक म्हणजेच काय पाणी पाहून किल्ला बांधावा, म्हणजे पाणी पाहूनच किल्ला बांधावा अशी सूचना कोणी केली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी. पाणी काय करायला पाहिजे? जतन करायला पाहिजे व तिथं आधी देखरेख करूनच तिथं किल्ला बांधावा असं शिवाजी महाराजांनी सूचना काढलेल्या होत्या. आपण काय शिकलो या पाठामध्ये? पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती, पाणी साठवण्याच्या सध्याची पद्धती, पाणी काटकसरीने वापरावे हे लक्षात ठेवा नेहमी विद्यार्थ्यांनो. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा वापर सर्व सजीव करतात. त्याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे.